श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, जर गेल्या काही दिवसात रात्रीच्या वेळी तुमची झोप अचानक उडत असेल किंवा घरात एखादी अनाकलनीय ऊर्जा जाणवत असेल तर थांबा आणि अत्यंत सावध व्हा. कारण साक्षात गुरुजींनी तुमच्या पाठीशी उभा असलेला एक असा गुप्त खुलासा केला आहे जो ऐकून तुमच्या अंगावरचे शहारे उभे राहतील. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. गेल्या 4 वर्षापासून तुमच्या घरात या 2 अत्यंत शक्तिशाली अदृश्य शक्ती लपल्या आहेत, ज्या तुमच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करत आहेत. तुमच्यावर होणारे गुप्त तांत्रिक वार, कोर्ट कचेरीची संकटे आणि अपघात या शक्ती स्वतःवर झेलत आहेत. पण त्यासोबतच एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीची चेतावणी तुम्हाला दिली जात आहे. तुम्ही नकळत अशा 2 गंभीर चुका करत आहात, ज्यामुळे तुमच्या पाठीशी उभे असलेले 2 देव तुमच्यावर प्रचंड क्रोधित झाले आहेत. जे तुम्ही अजूनही ओळखले नाही आणि या चुका सुधारल्या नाहीत तर तुमचे हसते खेळते आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमचे शत्रू तुमच्या विनाशाचा उत्सव साजरा करतील. हे 2 देव कोणते आहेत, ते तुमच्याच घरात का लपले आहेत आणि येत्या 10 दिवसात तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा कोणता मोठा चमत्कार घडणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एका चुकीची किंमत तुम्हाला आयुष्यभर रडून मोजावी लागेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड मानसिक तणाव, करिअरमधील अडथळे आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की एक अत्यंत गुप्त आणि दैवी शक्तीने तुम्हाला अजूनही जिवंत आणि सुरक्षित का ठेवले आहे? ज्योतिषीय संकेतानुसार गेल्या 4 वर्षापासून 2 अतिशय शक्तिशाली दैवी शक्ती आदर्श रूपात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या आहेत आणि दररोज रात्रीच्या वेळी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. आता अवघ्या काही तासातच तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे, कारण या अदृश्य शक्ती थेट तुमच्या पाठीशी सक्रिय होणार आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार असते, नोकरी व्यवसायात मोठे नुकसान होणार असते किंवा कोणीतरी तुमच्यावर गुप्त वार किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या देवता एखाद्या अंगरक्षकासारख्या धावून येतात. जर या देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर नसते तर शत्रूंनी कधीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं. त्यामुळे तुमच्या पाठीशी उभा असलेली ही दैवी शक्ती कोणती आहे हे ओळखणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. मकर राशीच्या जातकांनो, देव जसा एका क्षणात रंकाचा राजा करू शकतो, तसेच देवाचा कोप राजालाही भिकारी बनवू शकतो. हे कधीही विसरू नका. चालू आठवड्यात तुम्ही अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे तुमच्या घरात रोज येणाऱ्या या शक्ती तुमच्यावर अत्यंत क्रोधित होतील. जर या शक्ती नाराज होऊन तुमच्या घरातून निघून गेल्या तर तुमचे शत्रू आनंदाने नाचू लागतील आणि तुमच्या सुखी संसाराला मातीत मिळवण्यासाठी पुन्हा सक्रिय होतील. मकर राशीच्या जातकांनो, या दैवतेची अवकृपा टाळायची असेल तर आजपासूनच एक गोष्ट मनाशी पक्की ठरवून घ्या की घराच्या आसपास कुठेही आपल्याला सर्प किंवा नागदेवतांचे अंश दिसला तर त्यांना चुकूनही मारण्याची किंवा दुखवण्याची चूक करू नका. त्याला फक्त आदराने बाजूला निघून जाण्याचा रस्ता द्या. या 2 देवतांना कायमच तुमच्यावर प्रसन्न ठेवण्यासाठी आणि आगामी काळात कोट्यावधीच्या संपत्तीचा आणि यशाचा राजयोग मिळवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी तोडगा सांगणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला न विसरता नागदेवतेच्या मंदिरात जाऊन किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर अत्यंत श्रद्धेने गायीचे दूध अर्पण करायला सुरुवात करा. कारण हीच ती सेवा आहे जी तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करू शकते. शनी आणि राहूची बदलती चाल आता तुमच्या बाजूने वळत आहे आणि या नागदेवतेच्या कृपेने लवकरच तुमच्या घरात एक असा प्रचंड चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होते. फक्त स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवा, कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका आणि या देवी शक्तीचा आदर करून आपल्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका. मकर राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडामध्ये एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक हालचाल झाली आहे. त्याचा थेट आणि सर्वात मोठा परिणाम आता तुमच्या दैनंदिन आयुष्यावर स्पष्टपणे दिसू लागणार आहे. कारण मकर ही शनीची स्वतःची पहिली रास आहे आणि तब्बल 600 वर्षांनंतर करमदाता शनिदेव स्वतःच्या गतीत मोठा बदल करत असून तुमच्या राशीवर त्याचा अत्यंत कडक आणि कठोर प्रभाव पडत आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला असे जाणवले असेल की तुमचे प्रत्येक काम अगदी शेवटच्या क्षणी येऊन बिघडते आहे. पैशाची प्रचंड चणचण भासत आहे आणि नशिबाची साथ पूर्णपणे सुटली आहे. असे वाटते आहे की जणू देवच तुमची कठीण परीक्षा घेत आहे. पण घाबरू नका, कारण हा चालू काळ तुमच्या आयुष्यातील त्याच दुःखाचा आणि त्रासाचा कायमचा अंत करण्यासाठी आलेला आहे. कारण दुसरीकडे राहू तुमच्यावर मेहरबान होत आहे.
मकर राशीच्या जातकांनो, या मोठ्या ग्रहबदलामुळे अतिशय कमी वेळात तुमच्या आयुष्यात 5 असे प्रचंड आणि भूकंपीय बदल घडणार आहेत, जे पाहून तुमचे शत्रू आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक थक्क होतील. जे लोक कालपर्यंत तुमच्या संघर्षावर आणि तुमच्या अपयशावर पाठीमागे हसत होते, तेच लोक आता तुमची अचानक होणारी प्रगती आणि सुख पाहून जळफळाट करतील. पण शनीच्या या कडक काळात गुरुजींनी तुम्हाला एक मोठी चेतावणी दिली आहे. कधीही भावनिक होऊन आणि नात्यांच्या विळख्यात अडकून कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. या दिवसात तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. अगदी रक्ताची नाती असली तरीही पैशाच्या व्यवहारात पूर्णपणे सावध राहा, अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. तर मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही वरून जितके कठोर आणि गंभीर दिसता, आतून तितकेच प्रामाणिक, संवेदनशील आणि साधे आहात. पण तुमचा हाच अतिविश्वास स्वभाव तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे. मकर राशीचे लोक स्वतःला त्रास सहन करून जगाचे कल्याण करायला जातात, पण स्वतः मात्र संकटात अडकतात. तुम्ही कधी कोणाचे वाईट करत नाही, पण या स्वार्थी जगात तुमच्या या चांगुलपणाचा लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख हे आहे की तुम्ही प्रत्येकासाठी सर्व काही करायला तयार असतात, पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा सगळे आपले हात मागे घेतात. ज्योतिषशास्त्रीय भविष्यवाणीनुसार तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणी बाहेरचे नसून तुमच्या अगदी जवळ वावरणारे आणि तुमच्याच प्रगतीवर जळणारे काही चेहरे आहेत, जे समोरून गोड बोलतात पण पाठीमागून तुमच्या सुखी संसाराला नजर लावण्याचे काम करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार सध्या तुमच्या कुंडलीत बुध आणि शुक्र ग्रहाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. बुध ग्रह कमजोर असल्यामुळे तुम्ही एखाद्याचे कितीही चांगले केले तरी शेवटी लोक तुम्हालाच दोषी ठरवतात आणि तुमचे नेक इरादे देखील चुकीचे समजले जातात. जर तुम्हाला या छळापासून आणि लोकांच्या कट कारस्थानापासून स्वतःला मुक्त करायचे असेल तर एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. येत्या बुधवारी 5 किलो हिरवे मूग डाळ एका हिरव्या कपड्यात गुंडाळून भगवान गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि शक्य असल्यास त्या दिवशी हिरव्या भाज्यांचे सेवन करा. हा छोटासा तोडगा तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करेल आणि तुमच्या शत्रूचे मनसुबे धुळीस मिळवेल. मकर राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात मानसिक आणि आर्थिक संकटाचा सावट आहे. कर्जाचा ताण वाढतो आहे आणि मानसिक टेन्शनमुळे तुमची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली आहे. व्यवसायात पैसे अडकून पडला आहे आणि घरात पैसा अजिबात टिकत नाही. पण निराश होऊ नका. ब्रह्मांड आता तुमची परीक्षा घेण्याचा काळ संपवत असून तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली संकेत देणार आहे. येत्या काही दिवसात जर तुमच्या घरात अचानक नागदेवतांचे अंश दिसला तर समजा घरातील गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्याचा हा पहिला जिवंत संकेत आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा दुसरा चमत्कार एका पवित्र ठिकाणी घडणार आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात गेले असता तेथे अचानक एखादा वृद्ध साधू किंवा रहस्यमय स्त्री तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देईल. हा काळ केवळ एक योगायोग नसून तर साक्षात दैवी शक्तीने तुम्हाला संकटातून मुक्तीच्या दिलेली पावती असेल. हा आशीर्वाद मिळताच तुमच्या डोक्यातून ओझे हलके व्हायला सुरुवात होईल. मकर राशीच्या जातकांनो, हे संकेत मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवावा लागेल, कारण त्याचे खरे रिझल्ट हे 10 दिवसानंतर दिसू लागतील. तुमच्या अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील आणि घरामध्ये पैशाची नवीन मार्ग मोकळे होतील. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी मातीच्या पात्रात लाल कपड्यात चांदीचा शिक्का बांधून त्यावर तांदूळ भरा आणि हे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवा. हा काळ तुमच्या आयुष्याला नवी सुवर्ण दिशा देणारा आहे, यामुळे या दैवी संकेताकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या जातकांनो, आता तुमच्या नशिबाचा सुवर्ण काळ सुरू होत आहे, कारण ब्रह्मांडात बुधादीय राजयोग निर्माण झाला आहे. हा असा दुर्मिळ योग आहे जो मानवाला रंकाचा राजा बनवण्याची ताकद ठेवतो. गेल्या कित्येक वर्षापासून तुमचे जे आर्थिक नुकसान झाले आहे किंवा गेलेली प्रतिष्ठा तुम्हाला परत हवी आहे, ती सर्व काही आता स्वतःहून तुमच्याकडे चालत येणार आहे. ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते तो देखील आता स्वतःहून तुमचे पैसे परत करायला येईल. मकर राशीच्या जातकांनो, हा महासंघाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आणि शत्रूचे मनसुबे मातीत मिळवण्यासाठी तुम्हाला कुलदेवतेचे चरणाशी शरण जावे लागेल. चालू आठवड्यात न विसरता तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करून घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा. जर शक्य असेल तर कुलदेवतेच्या नावाने नैवेद्य दाखवून गरिबांना दान करा. हा साधा उपाय तुमच्या कुंडलीतील सर्व दोष आणि नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट करेल आणि सुखसमृद्धीची दारे उघडेल.
मकर राशीच्या जातकांनो, रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या कुलदेवतेच्या नावाने केवळ 11 वेळा पूर्ण श्रद्धेने कुलदेवतेचे जप करा. जेव्हा कुलदेवता प्रसन्न होते तेव्हा जगातील कोणतीही वाईट नजर किंवा शत्रूंचे कारस्थान तुमचे नुकसान करू शकत नाही. कारण कुलदेवतेचे कवच हे शक्तिशाली मानले जाते. तुमची फाटलेली नशीब रेषा देखील या उपासनेच्या प्रभावाने चमकेल. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि आपल्या कुलदेवतेवर अतूट विश्वास ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला खरंच नागदेवतेचा, शनिदेवतेचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच कुलदेवतेचे नाव टाईप करायला विसरू नका. तसेच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढील येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.